हॅलो फ्रेंड्स, भरपूर भांडणानंतर स्वामींमुळे माझा संसार जुळला आणि मी देवाकडे असं मागितलेलं होतं की एकतर माझा संसार पूर्णपणे तोडून टाका, एकतर तुमच्या आशीर्वादाने माझा संसार चालू करा. आणि भरपूर लोक म्हणतात की तुम्ही तुमचं संसार जोडण्यासाठी किंवा गणेशजीमध्ये एवढ्या चेंजेस येण्यासाठी कोणती सेवा केली. तर मी केंद्रातूनच ती सेवा घेतली होती आणि आज माझी मन्नत पूर्ण झाली आणि मी आलेली आहे अक्कलकोटला. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर सर्वांनी पटापट लाईक करा आणि स्वामी दर्शना तुमची आता होणार आहे अक्कलकोटला. तर चला, सर्वात अगोदर आमचा प्रवास झाला होता अमरावतीवरून सुरू. आणि असं म्हणतात, जेव्हा स्वामींची इच्छा असते ना तेव्हाच स्वामी आपल्याला त्यांच्या दर्शनासाठी बोलावतात, नाहीतर बोलावत नाही. आणि आमचा प्रवास सुरू झाला अमरावतीवरून. फ्रेंड्स, मला सांगताना खूप दुःख होत आहे. अरे, घमंड नाही करायला लागत त्याच्यासाठी. पा एवढी घमंड होते तुम्ही 2000च्या आयडीवर मार टेमलून आली, तेव्हाची मार टेमलून आली. 3000 झाले होते काय? हा, घे ना मग आता घे. जाऊ दे. तर बघा, आता इंस्टाग्राम फेसबुक सर्वांच्या याच्यात धूम दौडून आली. अमरावतीवरून प्रवास सुरू झाला तर कारंजा लाड येथे गाडी थांबली होती. आणि त्याच दिवशी इंस्टा आणि फेसबुक म्हणजे दिसत नव्हतं किंवा हॅक झालं होतं, असं काहीतरी सुरू होतं. आणि त्याच्यामुळे मनीषाला भरपूर टेन्शन आलं होतं. बिचारीची 3000ची ID होती आणि जेवण नाही करत असं तसं म्हणत होती. आणि थोड्या वेळातच मग इंस्टा आणि फेसबुक चालू झालं. त्याच्यामुळे तिला म्हटलं की कोणत्याही गोष्टीचा घमंड करू नका, आज फेम आहे उद्या नाही. तर असो, इथं मस्तपैकी स्वराज पापड वगैरे खात होता. आणि मी तुम्हाला सांगते, कदाचित स्वामींची इच्छा होती की माझं मी पूर्ण कुटुंब घेऊन स्वामी दर्शनाला यायचं. कारण गणेशजी सोबत नसताना 3 ते 4 वेळास मी प्लॅन केला, म्हणजे आईसोबत जाण्याचा किंवा मनीषासोबत जाण्याचा, परंतु तो आमचा प्लॅन रद्द झाला. म्हणजे स्वामींना मला सहकुटुंब सहपरिवार दर्शनाला बोलवायचं होतं. आणि मी स्वामींना एकच वेळा प्रार्थना केली होती की एकतर माझा संसार तोडून टाका, मला याच्यातून आजाद करा. परंतु ती गोष्ट शक्य झाली नाही. उलट स्वामींच्या आशीर्वादाने माझा संसार सुखाचा झाला, समाधानाचा झाला. आणि त्याच्यानंतर आता बघूया की आपला संसार इथून पुढे स्वामींच्या आशीर्वादाने चांगलाच चालणार आहे. तर फायनली आता इथं आम्ही पोहोचलेलो आहोत सोलापूरमध्ये. गुड मॉर्निंग. कुठे चालला बाळा? स्वामींजवळ. श्री स्वामी समर्थ बोल. सोलापूरमध्ये आम्ही आलो, तुम्ही बघू शकता. आणि इथं आल्या मस्तपैकी एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचं नाव तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. आणि स्वराला ते दिसलं आणि स्वराला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज असो यांच्यावर भरपूर प्रेम आहे. आणि तिला तिथं व्हिडिओ काढायचे होते, म्हणून ती मला बोलली की चल मम्मा, आपण त्या किल्ल्याजवळ 1-2 व्हिडिओ काढूया. आणि मला तिने धावत तिथं घेऊन गेले. आणि मला खूप छान वाटलं की स्वराला महाराजांविषयी भरपूर असं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. कारण आपल्या मुलांना आपली संस्कृती माहिती असणे आणि त्यांनी आपल्यासाठी किती बलिदान केलं हे माहिती असणे खूप गरजेचं आहे. तर इथं आम्ही 1 ते 2 रील्स काढल्यानंतर पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला. तर आता इथं फायनली मी उतरलेली आहे, तुम्ही बघू शकता. मनीषाने तर 2 बॅगा आणलेल्या होत्या बाबा. तर आता ह्या 2 बॅगा घेऊन ती इथं बघत आहे. याटोवाल्याचे आम्ही वेट करत आहोत. तर इथं गणपती बाप्पाचं पण आम्हाला सकाळी दर्शन झालेलं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे आमच्या अक्कलकोटच्या दर्शनाला सुद्धा गणपती बाप्पाची हजेरी लागली. नंतर सोलापूरवरून आम्ही पुन्हा एकदा बसमध्ये बसलेलो आहोत अक्कलकोटसाठी. कारण आमचे ट्रॅव्हल्स ना सोलापूरपर्यंतच होते. नंतर आम्ही अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत, तुम्ही बघू शकता. आणि अक्कलकोटमध्ये म्हणजे एंट्री झाल्या मला इतकं प्रसन्न वाटलं की चला, किती दिवसानंतर माझी आता इच्छा पूर्ण होणार आहे. फ्रेंड्स, तर आम्ही आता आलेलो आहोत अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ यांच्या मंदिरात आलेला आहो. आणि आजचा आमचा लूक बघू शकता. सगळ्यात अगोदर आता दर्शन करायचं आहे ना.
तर आता इथं आम्ही घेतलेली आहे आतमध्ये एंट्री. तुम्ही बघू शकता औदुंबराचं सगळ्यात अगोदर सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेतलेलं आहे. स्वराज मी आणि गणेशजी आणि स्वामींना एकच इच्छा म्हणजे मागितलेली आहे की माझा नवीन व्यवसायात मला यश मिळू द्या, माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होऊ द्या आणि आमच्या संसारात पुन्हा कधीही असं विघ्न किंवा संकट आणू नका आणि संकट आलं तर लवकरात लवकर ते टाळण्याची आम्हाला शक्ती द्या आणि आमचं असंच नवरा बायकोचं भांडण आणि प्रेम कायमस्वरूपी राहू द्या. तर आता इथं बाहेर निघालेलं आहोत दर्शन घेऊन आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे मी मनीषासाठी स्वामी समर्थांचा फोटो गिफ्टमध्ये घेतलेला आहे जो की मी तिला देणार आहे. आणि नंतर आम्ही काढल्या रील्स. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरुला भरा जरा जरा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि नंतर आमचं तिथलं दर्शन आटोपलं आणि आम्ही आलो गाणगापूरला. तुम्ही बघू शकता हे सुद्धा मंदिर खूप छान आहे कारण इथं मठ आहे. मठात आम्हाला एंट्री करायची होती आणि सकाळी आम्ही साडी वेअर केली होती परंतु प्रवासानंतर आम्ही भरपूर थकलो होतो. नंतर आम्ही इथं लॉज केलं, लॉजिंगवर थांबलो, फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आम्ही ड्रेस वेअर केले आणि ड्रेस वेअर करून आम्ही आलेलो आहोत निर्गुण मठ आहे गाणगापूर येथे निर्गुण मठ आहे तिथं आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आता तुमचंसुद्धा माझ्यासोबत दर्शन होणार आहे. मग गेटवर आम्ही दोघींनी सोबत एंट्री घेतलेली आहे आणि सेम कुर्तीज वगैरे घातलेल्या होत्या आणि स्वामींचा मठाचं आम्ही दर्शन वगैरे घेतलं. खूप सारी अशी गर्दी होती, भरपूर तिथं पेशंटसुद्धा आलेले होते की म्हणजे जीव जाता जाता त्यांना तिथं आणल्यात गेलेलं होतं. आणि ही आहे श्री दत्त निर्गुण मठ आणि इथं मस्तपैकी आमचं दर्शन झालं. देणगी वगैरे जे द्यायची होती आम्ही ती दिलेली होती आणि खास म्हणजे हे आमचं देवदर्शन गुरुवारी झालेलं आहे त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं. आपला ठेचा मस्त आहे हो घरी. असा होबास केला हा माणूस त्याच्यात तोंडात घालत जाईन मी आता. श्री स्वामी समर्थ. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही कुठं गेलो हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.